बीड जिल्ह्यात पीक विम्याच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय। माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी भव्य रास्ता रोको आंदोलन करत पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्ग तब्बल 1 तास ठप्प केलाय। 2025 ते 26च्या खरीप हंगामातील हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांचे माजलगाव येथे उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पात्रूडमधील शेतकरी लौळ फाट्यावर एकत्र आले। हातात फलक आणि बॅनर घेत आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत पीक विमा देण्याची मागणी केली। आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी केली। मागण्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पाठवण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। आता तुम्हाला प्रॉब्लेम कशाचा आहे? दुसऱ्या दिवशी आम्ही याच्यात एक वेगळा प्रॉब्लेम आहे आणि निवेदन द्यायचं पण प्रॉब्लेम सगळंच केलं पाहिजे, सगळंच करणार ना, नाही कोण म्हणतंय आता तहसीलदार साहेब याला पोलीस स्टेशनला पत्र पाठवा, रात्री ते घेऊन आले दोन्ही पोलीस कोण आले नाव सांगते देतो ना कोणत्या ब्रँडची नाव सांगायला आता नाव माहिती चंद्रपूरच्या घुग्गस येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतीचं नुकसान होत असल्याचा आरोप उसगावातील शेतकऱ्यांनी केला आहे। प्रदूषण, पाणी आणि रासायनिक कचऱ्यामुळे शेती तसेच पाण्याचं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नाल्यात सोडवावे, नाला आणि शेतीचं संरक्षण करावे, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्यात। या मागण्यांसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान मागण्यांकडे लक्ष न दिल्यास 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। प्रशासन आणि कंपनीकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता लक्ष लागलंय। जिल्हाधिकारी साहेबांना भेटले, त्यानंतर मॅडमना पण भेटले। मॅडमनी त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं की 48 तासामध्ये अहवाल सादर करा। प्रदूषण विभाग, तहसीलदार यांनी पाहणी केली। पाणी अहवालामध्ये सरासर त्यांनी प्रकल्पाच्या फेवरमध्ये अहवाल दिला की पाणी कंपनीतूनच नाही येऊन राहिलं। काय लागेल तर खालची बाजू आणि कंपनीच्या नंतरची बाजू दोन्ही चेक केली आमच्यासमोर। उपप्राधिकारी तानाजी, डोलाचार, कोळसा, फर्नेस ऑइल मिश्रित कारखान्या बोर्ड टाकले तर जो पूर्ण चिकटा बसतो, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आणि धुतल्यानंतर पण तो निघत नाही आईलीपणा। इतक्या घातक। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर फेरफार नोंदणीच्या मागणीसाठी शेतकरी महिला मीना पाटील यांचे गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर नावावर शेतीची फेरफार नोंद करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। तर मृत्यूपत्राच्या आधारे शेतीच्या शासकीय नोंद करण्यासाठी मागील 8 महिन्यापासून तहसील कार्यालयात पाठपुरावा सुरू असल्याचं मीना पाटील यांचं म्हणणं आहे। मात्र अद्याप नोंद झाली नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। उपोषणाची प्रशासनाने दखल घेत नसल्याचा आरोप करत समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। यापूर्वी रास्ता रोकोही करण्यात आलाय। जोपर्यंत शेतीची नोंद होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका मीना पाटील यांनी घेतली आहे। दरम्यान संबंधित प्रकरणात हरकत दाखल झाल्याने नियमानुसार कार्यवाही सुरू असून 1-2 दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली। कोणत्या मागणीसाठी आपण उपोषण करतो? किती दिवस झाले उपोषणाला? काय तुमची भूमिका आहे? माझी उपोषणाला बसण्याची तारीख आहे 14/8/2026। माझा फेर तलाट्याने रुजू केलेला आहे, पण मंडळ अधिकारी तो मंजूर करत नाहीये, म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे। आज माझा 4था दिवस आहे आणि जोपर्यंत तो फेर माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी हा टेस्ट सोडणार नाही। आणि दुसरी गोष्ट, त्या तलाट्या आपल्या मंडळ अधिकाऱ्याला
निलंबितचा ऑर्डर पाहिजे आजच्या आज, कारण की मी 4 दिवस झाले आज इथे बसलेली आहे, पण आतापर्यंत त्याने कुठलाही दखल वगैरे घेतलेली नाही. त्या भागातील शेत जमीन तुमची किती एकर आहे आणि कशासाठी? माझी जमीन भाग क्रमांक 1 मध्ये आहे आणि 49 आर जमीन आहे माझी. स्वतः माझ्या मिस्टरांनी 2008 मध्ये खरेदी खताने विकत घेतलेली आहे आणि त्याचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, मृत्यूपत्र रजिस्टर आहे. त्या मृत्यूपत्राच्या आधारे आपलं राहुल देशमुख तलाठी यांनी फेर मंजूर केलेला आहे 11/11/2025 रोजी. त्याची नोंद झालेली का? नोंद म्हणजे नोंद झाली पण मंजूर झाला नाही अजून. मंडळ अधिकाऱ्याकडे तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे, पण आतापर्यंत त्याचं 11 महिने झालेत, त्यांनी माझ्यावर कुठलाच काही निर्णय दिलेला नाही, योग्य ते निर्णय अजून पारित केलेला नाही. जुन्नर तालुक्यातील अंजनवाळे गावात शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनवणे यांनी शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अमरावतीत निषेध नोंदवण्यात आलाय. पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पत्रकारांना आवश्यक संरक्षण द्यावे अशी मागणी संघटनेने केली. यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश वाणीजी यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये तिथले आमदार शरद सोनवणे यांनी जाहीररित्या कार्यक्रमामध्ये त्यांना धमकी दिली की तुम्हाला 15 ऑगस्ट नंतर मी पाहून घेतो. अशा प्रकारे पत्रकारांचा गळा दाबण्याचा प्रयत्न, लोकशाहीचा चौथा स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न हे या देशासाठी दुर्दैव आहे. म्हणून आणि पत्रकार संरक्षण कायदा असताना सुद्धा या राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचा आमदार पत्रकारांना धमक्या देतो, यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. म्हणून अमरावती जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की आपण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित अशा या आमदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही करतो आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शिवपूर येथे श्री चैनुजी महाराज नागपंचमी यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली. यात्रेच्या पहिल्या दिवशी चैनुजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर नागदेवतेची मूर्ती सजवल्यावर पालखीत विराजमान करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल, नगारे, ताशे, टाळ, मृदंगांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत भजनी मंडळी, दिंड्या आणि डफडे पथक सहभागी झाले होते. पालखी मंदिरात परतल्यानंतर पूजा अर्चना, आरती आणि गोपाळकाला पार पडलाय. भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर अकोट ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जैन समाजाचे श्रद्धास्थान पूज्य प्रभा कंवरजी महाराज साहेब यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्ताने शहरातून भव्य वरघोडा काढण्यात आलाय. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या वरघोड्याचे जैन समाज बांधव आणि नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलंय. यानंतर धार्मिक प्रवचन, गुण गौरव सभा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर आणि जैन समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान पूज्य प्रभा कंवरजी यांच्या छायाचित्रासह पोस्टल तिकीट काढण्यात यावं या मागणीचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे देण्यात आले. जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 16 समाज बांधवांनी सलग 8 दिवस अन्नत्याग करून तपस्या केली. तसेच रक्तदान शिबिरात 71 जणांनी रक्तदान केले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक उपक्रमांनी हा जन्मशताब्दी महोत्सव लोणारमध्ये उत्साहात संपन्न झालाय. नागपुरात सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय, छळ आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करावे अशी मागणी सफाई कर्मचारी कार्यकर्ते विवेक बढेल यांनी केली आहे. धर्मपेठ झोनचे झोनल अधिकारी भासनवार यांनी एका सफाई कर्मचाऱ्याला नोटीस बजावल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित कर्मचाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज करूनही
अद्याप बदली झालेली नसल्याचं बढेल यांनी सांगितलंय. तसेच सभापतीच्या नावाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शासन परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सभापतींना निवेदन देण्यात आलंय, तर संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. सभापतीशी भेट घेतली, काय नेमकी मागणी आहे? सभापतींची आम्ही भेट घेतली. सफाई कामगारांचा सुरक्षा, रक्षण आणि भ्रष्टाचारावर रोकथाम आणि झोनल अधिकारी बासनवार सारखे असे जे काही अधिकारी म्हणजे झोनल अधिकारीपासून स्वास्थ्य निरीक्षकापर्यंत खालच्यापर्यंत जे काही सफाई कामगारांसोबत घोळ करत असेल, त्यांचा मेहनतीचा, रक्ताच्या पैशाचा नासोडा करत असेल आणि एक भ्रष्टाचार निर्माण करून एक सभापतींचं नावांचा गैरउपयोग करत असेल, अशा गैरवर्तणुकी अधिकाऱ्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि त्याला निलंबन झालं पाहिजे. जे शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे, 2025ला परिपत्रक काढलेलं आहे की किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी, हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. 25 ऑगस्ट 2025ला पारित झालेलं आहे की जो पण अधिकारी, जो पण सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय करेल, सफाई कर्मचारी नाही सगळ्या कर्मचाऱ्यांवर, वर्ग 4च्या इतर सर्व कर्मचाऱ्यांवर जोही अन्याय करेल, जोही आपल्या प्रामाणिकपणे काम बजावणार अशा अधिकाऱ्यांवरती तुरंत शिस्तभंग आणि शिक्षेसारखी कठोर कारवाई झाली पाहिजे. तर सभापतींना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे की झोनल अधिकाऱ्यांनी एका सफाई कर्मचाऱ्याला बिराला हरासमेंट केलेला आहे. विनंती अर्जानुसारही त्याला आजपर्यंत अद्यापही बदली दिलेली नाही. मोबदल्यामध्ये 49 कर्मचारी यांना देऊ नये. हा हरामखोर झोनल अधिकारी बासनवार म्हणतो हा चोर आहे, यांनी पूर्वी पण खूप चोऱ्या केलेल्या आहे आणि हा भ्रष्टाचार करूनच इथं थांबून राहिला आहे. आणि याला वेळोवेळी वाचवणारे काँग्रेसचे काही प्रफुल्ल गुर्दे यांनी सुद्धा यांना अनेकदा वाचवलं आहे, पण आता हा वाचला नाही पाहिजे. याच्यावर तुरंत कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की यांनी चुकीचं आणि गैरवर्तणूक एवढी मोठी केली आहे आणि सभापतीचा नावाचा उपयोग केला आहे की एका सफाई कर्मचाऱ्याला सोडूया मागण्याचं कारण सभापतीचं नाव सांगितलं म्हणून आम्ही त्याचा तक्रार घेऊन आज या झोनल धरमपेठ झोनमध्ये इथे आलेलो. या बातमीपत्रासोबतच बातमी गावाकडची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.